अतिशय उत्तम माणूस पण होता, संवेदनशील आणि लोकांना मदत करणारा उमद्या व्यक्तिमत्वाचा आणि सगळ्यांशी उत्तम संबंध ठेवणारा त्यांचा उमदं व्यक्तित्व होतं। माझ्याशी त्यांची आणि त्यांच्या परिवाराचे खूप जवळचे संबंध होते आणि निश्चितपणे त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचं जरी नुकसान खूप मोठं झालं असलं तरी पण एक चांगला नेक इन्सान, एक उमदा इन्सान, एक उत्तम मित्र आपल्यातून गेला याचं दुःख आहे। मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत आपले कशा प्रकारचे संबंध होते त्याबाबत माहिती दिली आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। अभिनेता म्हणून तर ते सर्वोत्कृष्ट होतेच, मात्र एक माणूस म्हणून सुद्धा ते कशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं त्याबाबत देखील अनेक जण माहिती देत आहेत, सांगतायत। दिलदार व्यक्तिमत्व म्हणून धर्मेंद्र यांची बॉलिवूड असो किंवा इतर क्षेत्रात देखील ओळख होती। थोड्याच वेळापूर्वी चित्रपट अभ्यासक दिलीप ठाकूर आपल्यासोबत जोडले गेलेले होते आणि ते माहिती देत होते। त्यावेळेला त्यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांबद्दल माहिती दिली आणि आठवणींना उजाळा दिला, कशा प्रकारे त्यांनी बॉलिवूडसाठी काम केलं आणि बॉलिवूडमधला आज प्रत्येक कामगार हा दुःखी असेल, कारण ते प्रत्येकाला काही ना काही भेटवस्तू देत असायचे। अशा त्यांच्या काही जुन्या आठवणी दिलीप ठाकूर यांनी आपल्याला थोड्याच वेळापूर्वी सांगितल्या आणि त्यानंतर त्यांनी बॉलिवूडला आपण काहीतरी परत द्यावं ही भावना त्यांच्यात होती आणि त्यासाठी त्यांनी प्रोडक्शन हाऊस आणि व्हॉइस ओव्हर थिएटर देखील त्यांनी उभारलं। कशा प्रकारे अनेकांना त्यांनी बॉलिवूडमध्ये मदतसुद्धा केलेली आहे आणि ज्या वेळेला सनी देओल यांचा उतरता काळ होता त्यावेळेला देखील त्यांनी सनी देओलला कशा प्रकारे मदत केली आणि त्यानंतर जी कारकीर्द होती ती वर आणण्यासाठी मदत केली आणि प्रयत्न केले। त्यानंतर पद्मभूषण पुरस्कार त्यांना ज्या वेळेला मिळाला ती दृश्य देखील आपण पाहतोय आणि एकीकडे विले पार्ले इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। सलमान खान, सलीम खान हे देखील थोड्याच वेळापूर्वी तिथे पोहोचल्याची माहिती मिळाली आहे। सलीम जावेद यांची कहाणी आणि त्यावर शोले चित्रपट आणि त्यामध्ये जय आणि वीरू ही जोडी आजही 50 वर्षांनंतरही तितकीच ताजी वाटते। बॉलिवूडचा वीरू आज काळाच्या पडद्याआड गेला असला तरीही मात्र त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील। त्यांचे सिनेमे, त्यांचा चित्रपट देखील प्रत्येक चाहत्यांच्या मनात कायम आपली जागा तशीच ठेवून राहील। थोड्याच वेळात आता धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जाणार अशी माहिती मिळते आहे आणि हळूहळू तिथे कलाकार देखील जमण्यास सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळापूर्वी सलमान खान इथे पोहोचले होते आणि सलमान खान नंतर सलीम खान हे देखील तिथे पोहोचले होते। अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन देखील तिथे पोहोचलेले आहेत। अनेक कलाकारांसोबत देखील त्यांचे संबंध मैत्रीपूर्ण संबंध होते आणि त्यातूनच आता त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी अनेक कलाकार असो, निर्माते असो किंवा त्यांचे चाहते असो हे तिथे पोहोचत आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तिथे आहे आणि रस्त्यावर माध्यमांची गर्दी देखील आपण पाहू शकतो। सलमान खानची दृश्य आपण पाहतोय। सलमान खान तिथे ज्या वेळेला पोहोचला त्यावेळची ही दृश्य आहे। तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये धर्मेंद्र यांनी काम केलं। अष्टपैलू असा अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती। अनेक भूमिका त्यांनी साकारल्या, कॉमेडी असो किंवा अँग्री यंग मॅन असो किंवा मग ॲक्शन हिरो म्हणून असो। कुठल्याही चित्रपटामध्ये त्यांनी जी भूमिका साकारली ती नेहमी स्मरणात राहील। त्यांच्या दोन्ही मुलांसोबतचा अपने हा चित्रपट देखील त्यावेळेला फार गाजला होता आणि त्यानंतर यमला पगला दिवाना हा चित्रपट त्यांचा सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यासोबत आला होता। हळूहळू इथे आपण पाहतोय गाड्या आतमध्ये येऊ लागलेल्या आहेत आणि सेलिब्रिटीज इथे पोहोचत आहेत। काही वेळापूर्वी सलमान खान इथे पोहोचल्याची दृश्य आपण पाहिली। सतत इथे घडामोडी सुरू आहेत आणि हळूहळू आता इथे सेलिब्रिटीज लोक
पोहोचायला सुरुवात झालेली आहे आणि पोहोचत आहेत. प्रत्येक थेट दृश्य तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहताय आणि लेटेस्ट ही अपडेट सध्याची विलेपार्ले इथली आपण पाहतोय.